महाशिवरात्र म्हणजे माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांच्या विवाहाचा दिवस. महाशिवरात्र म्हणजे अखंड या सृष्टीमध्ये असणाऱ्या शिवलिंगामध्ये भगवान शिवशंकर स्वतः प्रवेश करतात. तर बांधवांनो, आजच्या दिवशी आपण महाशिवरात्रीची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत. देवी पार्वतीने भगवान शिवशंकरांना कसं प्राप्त केलं, ही सुंदर कथा. आणि ही कथा प्रत्यक्षात ब्रह्मदेवाने नारद मुनीला सांगितलेली आहे. ही कथा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य दूर होतं, अनेक प्रकारच्या व्याधी दूर होतात, धनसंपत्ती प्राप्त होते. फक्त मनापासून कथा ऐका आणि भगवान शिवशंकराचे नामस्मरण करा. त्यासाठी आपल्या जीवनातला अमूल्य वेळ ही कथा ऐकण्यासाठी नक्की द्या. जीवन सार्थक होऊन जाईल. आणि आवडली तर एक लाईक नक्की करा. आणि ओम नमः शिवाय अशी कमेंट जरूर लिहा. माता पार्वतीने भगवान शिवशंकराला कसं प्राप्त करून घेतलं, अशी एक सुंदर कथा शिवपुराणातली आहे. देवी सतीने आपला पिता दक्ष यांच्या यज्ञामध्ये देह अर्पण केला आणि देवी सतीने कशा प्रकारे माता पार्वतीच्या रूपामध्ये जन्म घेतला, भगवान शिवशंकरांना कसं प्राप्त केलं. आणि हाच तो प्रश्न देवऋषी नारदानं आपले पिता ब्रह्मदेवाला केला. आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने या प्रश्नाचं उत्तर देत पार्वतीची उत्पत्ती म्हणजेच गंभीर तपश्चर्या आणि या विवाहाची कथा सांगितली. आणि याचं वर्णन शिवपुराण रुद्रसंहितेमध्ये विस्तृत प्रकारे केलेले आहे. राजा दक्ष प्रजापतीला 60 कन्या होत्या आणि त्यांच्यामधील स्वधा नावाची एक कन्या होती. तिचा विवाह पितृवांच्या बरोबर झाला आणि या कन्येपासून पुढे 3 मुली झाल्या. या 3 मुलींमधील मोठ्या मुलीचं नाव होतं मैना, म्हणजेच मैनावती, आणि तिचा विवाह राजा हिमालयाबरोबर झाला. या दोघांनी उमादेवीची खडतर अशी तपश्चर्या केली. अन्न पाणी सुद्धा घेतलं नाही अशी खडतर तपश्चर्या केली. आणि मैनादेवीच्या तपस्येवर प्रसन्न होऊन उमादेवीने त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि वरदान मागावयास सांगितलं. त्यावेळी मैनादेवीने असं वरदान मागितलं की मला 100 पुत्र आणि स्वतः उमादेवी तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्या. उमादेवीने तथास्तु म्हटलं आणि काही महिन्यानंतर पार्वती स्वरूप एक सुंदर अशी कन्या मैनादेवीला झाली. या कन्येचं रूप इतकं सुंदर होतं की अखंड या विश्वातील अप्सरांचं तेज एकत्र आलेलं, म्हणजेच पार्वती देवी. हजारो सूर्य, हजारो चंद्र, हजारो पारे सगळ्यांचे तेज एकत्रित आलं, म्हणजे पार्वती देवी. इतकी सुंदर कन्या होती. पार्वती देवी हळूहळू मोठी होऊ लागली. संपूर्ण ज्ञान, शिक्षण, वेदांचं सगळं ज्ञान ऋषींकडून त्या ठिकाणी पार्वतीला मिळालं. त्यावेळी वय वर्ष 8 होतं. आणि ही बातमी भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचली. अखंड विश्वाचे मालक अंतर्ज्ञानी की सतीने राजा हिमालयाच्या घरी जन्म घेतला. आणि नंतर हे ऐकून आता महादेव अखंड विश्वाचे मालक ज्या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो त्या उगमाच्या ठिकाणी तपश्चर्या करायला आले. आणि त्याचवेळी नारद मुनी राजा हिमालयाच्या घरी गेले, राजवाड्यात. त्या ठिकाणी राजा हिमालयाने आपल्या मुलीची जन्मकुंडली नारदांना दाखवली, म्हणजेच पार्वतीची. नारद मुनींना विचारलं की माझा होणारा जावई कसा असेल, आमच्या पार्वतीचा पती कसा असेल. नारद मुनींनी पार्वती मातेची ती कुंडली पाहिली, स्मित हास्य केलं आणि सांगितलं की पार्वतीला पती असा प्राप्त होईल की जो महायोगी असेल, योग्यांचा योगी असेल, परंतु वनामध्ये निवास करणारा असेल. भूत प्रेत पिशाच्च त्याचे अनुयायी असतील. मान सन्मानाची पर्वा न करणारा असेल. अमंगल वेश धारण करणारा असेल. नारद मुनींच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले. ही भविष्यवाणी ऐकून राजा हिमालय आणि मैनादेवीच्या हृदयामध्ये दुःख भरलं, डोळ्यातून पाणी आलं. परंतु त्या ठिकाणी पार्वती देवी अगदी मनातून हे सर्व ओळखत होत्या की होणारा माझा पती भगवान शिवशंकर आहेत, हे निश्चित. आणि त्या ठिकाणी नारद मुनी राजा हिमालयाला आणि मैनावतीला समजावलं की पार्वतीचा विवाह भगवान शिवशंकराबरोबर होणार निश्चित. तुम्ही चला माझ्याबरोबर आणि आपल्या मुलीचा विवाह पक्का करण्यासाठी स्वतः राजा हिमालय, मैनादेवी आणि नारद मुनी आणि कन्या पार्वती ज्या ठिकाणी गंगेचा उगम होतो त्या ठिकाणी आले.
आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकर तपश्चर्येमध्ये लीन होते. भगवान शिवशंकरांना त्या ठिकाणी प्रार्थना केली की माझ्या मुलीला आपल्या सेवेमध्ये ठेवून घ्या, आणि भगवान शिवशंकरांनी त्या ठिकाणी होकार दिला. माता पार्वती आपल्या 2 मैत्रिणींसह त्या ठिकाणी भगवंताची सेवा करू लागली. भगवान शिवशंकर तर तपश्चर्येमध्ये. त्यावेळी ब्रह्मदेवानी सांगितलं की या राक्षसाचा वध केवळ भगवान शिवशंकराचा पुत्र करू शकतो, या राक्षसाला कोणी मारू शकत नाही. आणि भगवान शिवशंकर तर तपश्चर्येमध्ये लीन होते. पार्वती देवी त्या ठिकाणी सेवा करत होती. त्यावेळी ब्रह्मदेव सर्व देवांना सांगितलं की देवी पार्वती आणि भगवान शिवशंकराचा विवाह होईल असं तुम्ही करा, काहीतरी काम करा, आणि विवाह झाल्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती होणार आणि तोच पुत्र त्या राक्षसाला मारणार. सगळे देव त्या ठिकाणी जमा झाले, भगवान शिवशंकराच्या जवळ गेले गंगेच्या उगमावरती, आणि हा विवाह व्हावा, भगवान शिवशंकराच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण व्हावं पार्वती देवीविषयी. त्यामुळे सगळ्या देवांनी कामदेवाला सांगितलं की भगवान शिवशंकराच्या हृदयामध्ये तुम्ही प्रवेश करा आणि हा प्रेमाचा अंकुर तुम्ही रोवा. देवांचं ऐकलं आणि कामदेवाने प्रवेश केला भगवान शिवशंकराच्या हृदयामध्ये. परंतु त्या ठिकाणी महादेवांनी आपल्या 3ऱ्या डोळ्याने कामदेवाला भस्म करून टाकलं आणि महादेव त्या ठिकाणी अंतर्धान झाले. कामदेवाचा मृत्यू पाहून देवी पार्वती 2 सखींसह आपल्या पित्याच्या घरी परत आली आणि भगवान शिवशंकराचा जो विरह आहे तो मातेच्या हृदयामध्ये राहून गेला आणि दुःखी झाली माता. दिवसामागून दिवस चालले होते आणि एके दिवशी नारद मुनी परत राजा हिमालयाच्या घरी आले, भेट दिली राजाला, आणि त्यावेळी नारदाने त्या ठिकाणी देवी पार्वतीला पंचाक्षर शिवमंत्र दिला आणि तपश्चर्या करण्यास सांगितलं भगवान शिवशंकराच्या प्राप्तीसाठी. आणि आपल्या घरून देवी पार्वती घोर असं तप करण्यासाठी जंगलात निघाली. अशा जागेवरती पार्वती देवी गेली की त्या ठिकाणी कामदेवाचा मृत्यू झाला होता, ती जागा भस्म झालेली. त्या जागेवरती घोर अशी तपश्चर्या पार्वती देवीने चालू केली. घोर तपश्चर्या, इतकी कठोर तपश्चर्या की अन्न पाणी न घेता आपल्या चहूबाजूनी अग्नी करायची तयारी, आणि त्या अग्नीच्या मध्यभागी देवी पार्वती बसायची आणि भगवान शिवशंकराचं तप त्या ठिकाणी करायची, म्हणजे पंचाक्षरी जो शिवमंत्र होता त्याचा जप करत होती. माता नामस्मरण करत होती. साधू मुनी ऋषी अशी पार्वती मातेसारखी तप कुणीच करू शकणार नाही, इतकं घोर तपश्चर्या त्या ठिकाणी चाललेली होती. बर्फ पडत असेल हिमालयात, तर बर्फामध्ये एका पायावर उभा राहून पार्वती देवी भगवान शिवशंकराचं नामस्मरण करत होती. एवढी तपश्चर्या घोर होती. 3000 वर्षाचा काळ निघून गेला. पार्वती देवी भगवान शिवशंकराचं तप करत होती. 3000 वर्षाचा काळ गेल्यानंतर अखंड सृष्टी हलू लागली भूकंपासारखी. आणि त्यावेळी सर्व देव भगवान शिवशंकरांकडे गेले, प्रार्थना केली देवाला की हे देवादेव महादेवा, पार्वती मातेनं 3000 वर्ष तप केलंय तुम्हाला प्राप्त करण्यासाठी. तुम्ही तपश्चर्यातून जागे व्हा आणि पार्वती मातेबरोबर तुम्ही विवाह करा, आणि तुमचा दोघांचा विवाह झाल्यानंतर एक पुत्र प्राप्ती होईल आणि तोच पुत्र या ताडकासुराचा वध करेल. देवा, या सृष्टीला तुम्ही वाचवा. महादेवांनी हे सगळं ऐकलं आणि होकार दिला. आणि पार्वती मातेची परीक्षा घेण्यासाठी महादेवांनी सप्त ऋषींना पाठवलं. सप्त ऋषींनी महादेवांची निंदा त्या ठिकाणी केली. पार्वतीला सांगितलं की तू विवाह करू नकोस. महादेव भस्म लावतात, जंगलात राहतात, भूतपिशाच्च बरोबर राहतात, स्मशानात राहतात, आणि तू त्याच्याबरोबर कशाला विवाह करते? परंतु माता पार्वतीने निश्चय केला होता की माझे पती हे भगवान शिवशंकरच असणार. सप्तऋषी निघून गेले, महादेवांना सगळा प्रकार सांगितला आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी महादेव आले. महादेवांनी सुद्धा एका ऋषीचे रूप घेतलं आणि देवीची परीक्षा घेतली. त्याच्यामध्ये पार्वती माता पास झाली, कारण पार्वती मातेचा हा निश्चय होता की विवाह करील तर भगवान शिवशंकरांशीच करेल. आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी तथास्तु म्हटलं. तुझी इच्छा सगळ्या पूर्ण होत्या आणि पार्वती माता आणि भगवान शिवशंकराचा विवाह पक्का झाला. आणि बांधवांनो, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा. म्हणून भगवान शिवशंकराला सगळ्यात आवडता दिवस म्हणजे महाशिवरात्र. हा विवाह इतका भव्य आणि दिव्य होता की अखंड सृष्टीतले सगळे देवदेवता या विवाहाला या वरातीमध्ये होते. भूतगण करोडो सगळे हजर या ठिकाणी वरातीमध्ये होते. सर्व देव त्या ठिकाणी होते. भगवान महादेवांनी चंद्रमा मुकुट धारण केलेला होता. 3रा डोळा म्हणजे गंध झालेला होता. आणि सगळा हा विवाह त्या ठिकाणी थाटामाटात झाला.
तर बांधवांनो, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा. सगळ्या देवी देवतांची आपण जरी भक्ती केली तर या भक्तीचे फळ मिळवण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचं नामस्मरण करा, महादेवांची पूजा करा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा. तुम्हाला मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होईल. ही संधी म्हणजे महाशिवरात्र. उपवास धरा त्या दिवशी आणि ओम नमः शिवायचा जप करायचा. अगदी तन मन लावा. सुंदर अशी कथा आवडली असेल ना? एक लाईक नक्की करा आणि ओम नमः शिवाय अशी कमेंट आपण जरूर द्या. ओम नमः शिवाय लिहिलं तरी पुण्य प्राप्त होतं.